बंद वसाहतात रात्री नेमकं काय घडलं? मध्यरात्रीचा आवाज आणि उघड झाला मोठा डाव. देवळा तालुक्यातील विठेवाडी येथील बंद अवस्थेत असलेल्या वसाका कारखान्यात चोरीचा प्रकार उघडकीस आलाय. शुक्रवारी दिनांक 29 रोजी मध्यरात्री कारखान्यातील इलेक्ट्रिक वेल्डिंग मशीन चोरी करताना सुरक्षा रक्षकांनी एका आरोपीला रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले, तर त्यांचे 2 साक्षीदार अंधाराचा फायदा घेत पसार झाले. मिळालेल्या माहितीनुसार तिघे चोरटे कारखान्याच्या मशिनरी विभागातून इलेक्ट्रिक वेल्डिंग मशीन चोरी करण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी नियमित पेट्रोलिंग करणाऱ्या सुरक्षा रक्षकांना लोखंडी वस्तूंचा आवाज आल्याने संशय आला. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असता तिघे जण चोरी करताना आढळून आले. सुरक्षा रक्षकांनी त्यांचा पाठलाग केला, मात्र 2 आरोपी अंधाराचा फायदा घेत फरार झाले, तर भाऊसाहेब पवार वय 30 वर्षे याला पकडण्यात यश आले. त्यानंतर विठेवाडी ग्रामस्थांच्या मदतीने त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान फरार आरोपी गणेश गांगुर्डे आणि सागर पवार यांचा पोलीस शोध घेत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव यांनी कारखान्यात सातत्याने चोरीच्या घटना घडत असल्याचा आरोप केलाय. त्यांच्या म्हणण्यानुसार वेल्डिंग मशीन फोडून त्यातील विद्युत मोटारी व मौल्यवान तांब्याच्या वायरी चोरीला नेल्या जात आहेत. तसेच मोठ्या विद्युत जनित्रांमधील तांबे आणि हजारो लिटर किमतीचे ऑइल चोरी करण्याचे प्रकारही सुरू असल्याचा दावा त्यांनी केलाय. या पार्श्वभूमीवर वसाका कारखाना परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याची मागणी कुबेर जाधव तसेच परिसरातील नागरिकांनी केली आहे. दरम्यान वसाका कारखान्यात चोरी करताना पकडलेल्या आरोपीला विठेवाडी ग्रामस्थ व सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मदतीने देवळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. S9 TV न्यूज साठी शरद पवार, चिंचवे. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.